आत्ताच संध्याकाळच्या धारा आपल्या झालेल्या आहेत आणि सकाळची धार आपल्या झाल्या, दूध काढून झालं त्यावेळेस आपल्याला कळलं होतं की ह्या गायला आपल्याला मस्टॅटिस झालेला आहे. आणि काल रात्री मस्टॅटिस झालेला नव्हता, सकाळी आपल्याला लगेच समजलं की दूध फाटल्यासारखं आलेलं आहे आणि आपण त्याच्यावरती लगेच ट्रीटमेंट केली आणि त्याचा रिझल्टही तुम्ही पाहू शकता. सकाळी ट्रीटमेंट केली आणि संध्याकाळी गायचं दूध एकदम ओके आलेलं आहे. तर हा रिझल्ट आपल्याला कशामुळे आला हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मस्टॅटिस झालेला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवशी रोज आपल्याला गाळणीचा वापर करायचा दूध गाळण्यासाठी. ज्यावेळेस आपण दूध काढतो आणि कॅनमध्ये भरतो त्यावेळेस गाळणी वापरलीच पाहिजे. त्यावरून आपल्याला एक अंदाज येतो की दूध फाटलेलं, सुरुवातीला मस्टॅटिस झाला की दूध 100% फाटलेलं येतं. त्यावेळेस आपल्याला कळतं की मस्टॅटिस झालेला आहे आणि त्यावेळेस आपण जर लगेच ट्रीटमेंट केली तर आता आपल्याला जसा रिझल्ट आला एकाच दिवसात आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. असा रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच मस्टॅटिस ओळखता आला पाहिजे. मस्टॅटिस झाल्यानंतर खूप सारा खर्च होतो, आवडवे खर्च केला जातो. त्याच्यावरती आपण सडामध्ये सोडणाऱ्या ट्यूब वापरल्या जातात, त्या खूप महाग येतात. 200-300 रुपयाची एक ट्यूब असते. अशा आपल्याला खूप साऱ्या ट्यूब वापरायला लागतात. त्यानंतर मॅस्टेसोल म्हणून पावडर ती आपल्याला खायला घालावी लागते. असे भरपूर सारे उपचार करून आपला भरपूर सारा खर्च मस्टॅटिस क्लिअर करण्यासाठी होतो. तर आम्ही हा खर्च आधी सुरुवातीला करायचो, पण आता आपण नवीन टेक्निक वापरायला चालू केलेली आहे. आपण झेंटावेट इंजेक्शन वापरतो. तर इंजेक्शन डायरेक्ट मसलमध्ये न देता ज्या सडाला किंवा ज्या काशीच्या ज्या साईडला मस्टॅटिस झालेला आहे त्या काशीमध्ये आपण डायरेक्ट इंजेक्ट करतो. आणि ते कसं इंजेक्ट करतो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. आपण त्याच्यात यूज करताना कधीच सुईचा वापर करू नका आणि सुई सडामध्ये घालण्याचा चुकून सुद्धा प्रयत्न करू नका. जर गाय हल्ली किंवा सुई जर वाकडी तिकडे गेली तर पूर्ण ट्यूब पंक्चर होऊ शकते गायच्या सडाची. त्यामुळे फक्त आपण गायचा जो सड आहे तो हातात धरायचा आहे आणि हातात धरल्यानंतर त्या सडाचं जे ओपनिंग आहे तिथे आपल्याला फक्त सिरिंज लावून इंजेक्शन आतमध्ये सोडून द्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने जेंटल आपली थोडीशी मसाज करून कासेमध्ये ते पूर्ण औषध गेलं पाहिजे याची आपल्याला फक्त काळजी घ्यायची. हे एक चांगल्या प्रकारचं अँटीबायोटिक आहे झेंटावेट आणि त्याचा यूज कसा करायचा हे तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. आणि हा यूज आपण 15 ml एका सडासाठी केलेला आहे. आता 15 ml आपण एका सडात एका टायमिंगला सोडतो. त्यानंतर संध्याकाळची धार काढल्यानंतर परत पूर्ण सड मोकळं करून घ्यायचं आणि त्यात परत 15 ml सोडायचं. असं तुम्ही 2 ते 3 दिवसच करून पहा, 100% रिझल्ट तुम्हाला या झेंटावेटचा मिळणार आहे आणि तुम्हाला नक्कीच या मस्टॅटिसच्या आजारापासून एकदम स्वस्तात तुम्हाला उपाय मिळणार आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये मिळणाऱ्या ट्यूब वापरत बसला किंवा पावडर वापरत बसला, आठवडा मस्टॅटिस नीट होत नाही, खर्च आवाढव्य होतो आणि गायी दुधावर पटकन येत नाही. जर तुम्हाला मस्टॅटिस झालेला लवकर कळाला तर तुम्हाला झेंटावेट इंजेक्शनाचा यूज करायचा आहे. 15 ml एका टायमिंगला सडामध्ये सोडायचं आहे आणि काशाला चांगली जर जास्त सूज आली असेल तर मॅग्लोडाईनचा यूज करायचा आहे. 20 ml IM द्यायचा आहे. आणि जर काशाला सूज वगैरे नसेल, कास गरम झालेलं नसेल, फक्त दूध फाटल्यासारखं येत असेल तर झेंटावेटचा फक्त यूज करा, मॅग्लोडाईनचा यूज करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला 100% रिझल्ट उत्तम मिळणार आहे. धन्यवाद.